विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा होते, यांच्या घरावर आज सकाळी 6 वाजता आयकर विभागानं छापा टाकलेला आहे। आणि याच्यानंतर घराची झाडाझडती सुरू आहे। तसंच त्यांच्या पुण्यातला जो बंगला आहे प्रभात रोडवरचा, या ठिकाणी सुद्धा छापा टाकलाय। मात्र यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुद्धा कार्यकर्त्यांनी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांचं म्हणणं याबद्दलचं काय आहे? हा राजकीय कुठला डावपेच आहे का, किंवा राजकीय याच्यातून हे झालंय का? कार्यकर्ते नक्की काय म्हणतायत हे सुद्धा आपण पाहून आणि जाणून यांच्याकडून घेणार आहोत। काय सांगाल, तो छापा टाकण्यात आलाय तो तुम्ही याच्याकडे कसं पाहता? माझं आपला जो चॅनल आहे न्यूज इंडिया, याला माझे हात जोडून विनंती, मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून संपूर्ण देशवासियांना विचारायचं की ज्यावेळेस 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस देश चालवायला पैसे नव्हते लोकांच्याकडे, आपल्या देशाकडे नव्हते। त्यावेळेस या संस्थांचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकरांनी तिजोरी सहित स्वतःचं संस्थान देशाच्या संघराज्यामध्ये विलीन केलं। आणि विलीन केल्यानंतर माझा देश चालू राहिला पाहिजे ही भावना त्या काळामध्ये त्यांची होती। आज आपण स्वतंत्र देशामध्ये आपण स्वतंत्र झालो। या स्वतंत्र देशामध्ये आपण चांगली मुक्ताफळं उधळतोय। आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून आज ज्या घराण्यानं एवढा मोठा प्रचंड त्याग त्या काळामध्ये केला, म्हणून आज देश उभा राहिला। आणि आज त्या कुटुंबावर जर अशा पद्धतीची वेळ आली असेल तर निश्चितपणे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो। आणि अशा पद्धतीच्या ज्या कार्यवाही आहेत त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत, अशी आमची सर्व फलटण तालुक्याची मागणी आहे। मात्र या ठिकाणी एक चर्चा सुप्त मला पाहायला मिळाली की राजकीय याच्यातून घडलेलं आहे। काय आपल्याला वाटतं याबद्दल? आमचा राजकीय विषय कुठलाही आम्ही त्याविषयी बोलू शकत नाही, परंतु निश्चितपणे मला एका प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मला विचारायचंय की उद्या देशावरती महाराष्ट्रावरती जर कुठला प्रसंग आला, मध्यंतरी कोरोनाचा प्रसंग आला तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ठामपणे त्या ठिकाणी उभे राहिले होते। लोकांना श्वास घ्यायला श्वास नव्हता, ऑक्सिजन नव्हता, म्हणून स्वतः त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती केली। देशावरती ज्या वेळेस राज्यावरती संकट आले त्यावेळेस हे घरदार उभा राहिलेले, स्वतःच्या मुलाबाळासकट उभा राहिलेले। आणि म्हणून कुठलाही राजकीय आकस वगैरे ह्याच्याकडे आम्ही न जाता या संबंधीची माहिती संपूर्ण इन्कम टॅक्सने घेतली पाहिजे की जी लोक देशासाठी त्याग करतात त्यांच्यावर जर तुम्ही ही वेळ आणत असाल तर तुम्ही सर्वसामान्यांना जगून देणार नाही असं आम्हाला वाटतं। तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणावर? कारण तुम्ही सकाळपासून या ठिकाणी पाहिला। काय माहिती का, जे चांगली माणसं आहेत तालुक्यात, रामराजे घ्या, बाबा घ्या, तुमचे रघुनाथ राजे, हे सगळे ऑल फॅमिली, त्यांचं राजकारण सरळ आहे। कुठले दोन नंबर धंदे वगैरे काही नाही। फक्त राजकारणातून दुसऱ्या बाजूला गेल्यामुळं विधानसभेला शरद पवार गटाकडे गेल्यामुळे हा त्याचा बदला घ्यायसाठी हा प्रयत्न आहे। म्हणजे आपल्याला म्हणायचं राजकीय आकसातून हे घडलेलं असं? हो, सरळच आहे। दुसरं काय कारण त्यांच्याकडे काय 2 नंबर नाही, दारू धंदे नाही, कुठले नाही, काय नाही। फक्त दूध संघ आणि एवढं, बाकी दुसरं काही नाही। शैक्षणिक संस्था एवढंच आहे। आणि पूर्वीपासून आहे, महाराजांच्या काळापासून आतापर्यंत आहे। फक्त हे लोकांना बघवलं नाही, म्हणून यासाठी यांनी राजकारण यांना कच्ची करायसाठी हा उद्योग यांनी केला, बाकी दुसरं काही नाही। एकूणच इथल्या कार्यकर्त्यांच्या, फलटणकरांच्या आपण सगळ्या प्रतिक्रिया पाहिल्या। खरं पाहायला गेलं तर ही जी कारवाई आहे ही राजकीय आकसातून असल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर असतील, यांचं घराणं असेल, किंवा संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, हे लोकांसाठी झटलेले आहेत। कोणतेही यांचे 2 नंबरचे धंदे नाहीत। सरळ मार्गी लोक असताना यांच्यावर कारवाई कशी, असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते विचारताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण, सातारा।